प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईट याच्यात आपण आता स्टडी करतो आहे की ज्या वेळेला अर्थ सरफेसपासून डिझायर्ड हाईटपर्यंत आणल्यानंतर विथ द हेल्प ऑफ अ स्टेज रॉकेट त्याला थ्रू 90 डिग्रीने टर्न केलं जातं विथ द हेल्प ऑफ रिमोट कंट्रोल आणि त्याला काहीतरी त्यावेळेला सर्टन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोव्हाइड केली जाते आणि रिमोटच्या सहाय्याने फर्स्ट स्टेज रॉकेट जे काय आहे ते डिटॅच्ड केलं जातं. ती जी स्पेसिफिक हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असणार आहे ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ती जर एक्झॅक्ट असेल तर तिला आपण काय घेतलेलं आहे की ती म्हणजे काय एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जी रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी त्या स्पेसिफिक सॅटेलाईटला अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होण्यासाठी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिस्पॉन्सिबल असणारी जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे तिलाच काय म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग ती जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे ती एक्झॅक्ट असेल तरच तो सॅटेलाईट अर्थच्या अराउंड त्या ऑर्बिटमध्ये काय होऊ शकतो मूव्ह होऊ शकतो किंवा रिव्हॉल्व होऊ शकतो. अशा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला काय म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग त्यातला फर्स्ट जे काही कंडिशन आहे ती आपण स्टडी करतो आहे केस 1 दॅट इज इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी असं असेल त्यावेळेला द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज ॲन इलिप्स with point of projection as apogee and the earth at one of its foci. बघा केस 1 मध्ये केस 1च्या अकॉर्डिंग जर आपण डायग्रॅम ऑब्झर्व केली ही फर्स्ट डायग्रॅम काय दिलं आहे त्याच्यात ही जर अर्थची पोझिशन आहे तर पॉईंट ऑफ प्रोजेक्शन त्या स्पेसिफिक सॅटेलाईटचा हा काय असणार आहे अपोगी असणार आहे. Apogee means the farthest point from the earth surface सगळ्यात लांबचा पॉईंट अर्थ सरफेसपासूनचा असं ते पॉईंट ऑफ प्रोजेक्शनची पोझिशन असणार आहे सॅटेलाईटच्या. आणि सॅटेलाईट जो पाथ फॉलो करेल तो कसा असणार आहे इलिप्स असणार आहे इलिप्टिकल शेपचा तो पाथ असणार आहे. आणि जे काही अर्थची पोझिशन असेल ती अर्थ इज ॲट वन ऑफ इट्स फोकाय अर्थची पोझिशन त्या इलिप्सच्या एका फोकायला असणार आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. नाव केस 2 काय केस 2 हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जी काय आहे ती एक्झॅक्टली क्रिटिकल व्हेलॉसिटी इतकी असेल त्यावेळेला द सॅटेलाईट मूव्ज इन स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. सॅटेलाईट अर्थच्या अराउंड स्टेबल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होणार आहे. जशी सिच्युएशन दिलेली आहे बघा हा जो पाथ आहे सॅटेलाईट फॉलो करतो आहे सर्क्युलर पाथ दिलेला आहे तो हा केव्हा पॉसिबल आहे when horizontal velocity is exactly equal to critical velocity. त्यावेळेला अर्थच्या अराउंड सॅटेलाईट जो मूव्ह करणार आहे सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करणार आहे. नंतर केस 3 बघा इफ horizontal velocity is greater than critical velocity and less than escape velocity. Greater than critical velocity and less than escape velocity असं असेल त्यावेळेला the satellite moves in an elliptical orbit around the earth with the point of projection as perigee. सॅटेलाईटचा अर्थच्या अराउंड मूव्ह होण्याचा जो काही ऑर्बिटचा जो काही पाथ असेल तो कसा असणार आहे इलिप्टिकल असेल आणि अर्थ विथ द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ॲज पेरिगी. पेरिगी मीन्स असा पॉईंट की जो खूप क्लोज्ड आहे अर्थ सरफेसपासनं असा पॉईंट.
ते आपण जर डायग्रॅममध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला हा जो पाथ आहे तो अकॉर्डिंग टू कंडिशन 3 दिसतोय बघा, की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी और लेस दॅन इस्केप वेलॉसिटी असेल तर इलिप्स विथ पॉईंट पी ॲज अ पेरिगी या पद्धतीने, आणि जो काही पाथ फॉलो करेल सॅटेलाइट तो कसा असणार आहे, इलिप्स असणार आहे. Now see the case 4th, that is VH horizontal velocity is equal to VE escape velocity. Horizontal velocity equal to escape velocity. At that situation, the satellite trace parabolic path and never returns to the point of projection. Its speed will be 0 at infinity. बघा काय पॉसिबिलिटी आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इस्केप वेलॉसिटी इतकी असेल त्यावेळेला सॅटेलाइट ट्रेस पॅराबोलिक पाथ, सॅटेलाइट काय फॉलो करणार आहे, पॅराबोलिक पाथ. या पद्धतीने हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू इस्केप वेलॉसिटी असेल तर सॅटेलाइट काय फॉलो करणार आहे, पॅराबोलिक पाथ फॉलो करणार आहे. अँड कंडिशन काय आहे बघा, तो जेव्हा पॅराबोलिक पाथ फॉलो करेल अँड नेवर रिटर्न्स टू पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, पुन्हा पॉईंट ऑफ प्रोजेक्शनला कधीच परत येणार नाही. इट्स स्पीड विल बी 0 ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटीला पोहोचल्यावर त्याचा स्पीड काय होणार आहे, एक्झॅक्टली 0 होणार आहे. दिस इज द 4th कंडिशन. अँड लास्ट वन, case 5th, VH is greater than V, horizontal velocity is greater than escape velocity. The satellite escape from the gravitational influence of the earth and trace hyperbolic path. In this situation, satellite follows hyperbolic path. Satellite काय फॉलो करतो, हायपरबोलिक पाथ फॉलो करतो आहे आणि इट विल बी एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ. अशा प्रकारे आपण डिफरंट केसेसचा स्टडी केला डिपेंडिंग अपॉन द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ॲट द टाईम ऑफ प्रोजेक्शन. स्पेसिफिक सॅटेलाइटचे पाथ्स कसे असणार आहे या पद्धतीने.